Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Welcome you all in the third service in the name of Lord Savior Jesus Christ this morning. आपला प्रभू तारणारे येशू ख्रिस्ताच्या नावात या तिसऱ्या सभेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. Shall we all arise in the presence of the Lord? आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये उभे राहूया. It's good to be in the house of the Lord in the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीमध्ये असणं एक खूप मोठा आनंद आहे. How many of are there who are happy in the house of the Lord? आपल्यापैकी किती जण आनंदी आहेत देवाच्या मंदिरामध्ये आले असताना? Hallelujah. 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 Let's all close our eyes. Let's all bow our head and look to the Lord in prayer. यावेळेस आपले शीव झुकूयात, डोळे बंद करूयात आणि प्रभूकडे प्रार्थना करूयात. We praise you. We worship you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद Jesus. प्रभू येशू. Yes, Father, Lord, in the name of Jesus Christ, we come to you. पिता परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही सर्वजण तुझ्याकडे येतो. Lord, we submit everyone who will be part of this service, every individual in your mighty hand in the name of Jesus Christ. पिता परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात या सभेचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समर्पण आम्ही तुझ्या हाती करतो. Yes, Lord, our praise and worship, the word, everything, Lord. आमची स्तुती आणि भक्ती, येणारं वचन, सर्व काही आम्ही तुला सादर करतो. Everything in your mighty hand in the name of Jesus Christ. तुझ्या पराक्रमी हाती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. Yes, Lord, let your Holy Spirit take charge and control of everyone and everything. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हा सर्वांचा ताबा घ्यावा, सर्व गोष्टीवरती नियंत्रण करावं. Lord, we praise you, we give you glory. आम्ही सर्व गौरव तुला देतो, तुझी स्तुती करतो. In Jesus Christ's most precious name we pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति मौल्यवान नावात मागतो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Oh, with every beat of my heart, माझ्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाने, with every breath of my life, माझ्या जीवनाच्या प्रत्येक श्वासाने the name of the Lord be praised. Hallelujah. प्रभूच्या नावाला स्तुती मिळो. Hallelujah. हालेलुया. Let's just sing this song. हे गीत आपण गात असताना Tell him that, yes, Lord, I come to you. आपण प्रभूला म्हणूयात की होय प्रभू, मी तुझ्याकडे येतो. Every time, with every beat of my heart, प्रत्येक वेळेस, प्रत्येक स्पंदन माझ्या हृदयाचं, I want to praise your name. मी तुझ्या नावाची स्तुती करणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Oh, we praise you, Lord. प्रभू, Hallelujah. आम्ही तुझी Thank you. स्तुती करतो. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे, हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे, हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे, हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे. Let's all sing together. तेरे पास आता हूँ यीशु, 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 तेरे पास हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति
for a best clap offering to the King of Kings and Lord of Lords. राजांचा राजा प्रभूच्या प्रभूला जोरदार टाळ्यांचं वंदन आपण अर्पण करूया, सादर करूया. हालेलुया, हालेलुया. Praise you, Lord. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. Oh, let's praise His holy name. आपण त्याच्या पवित्र Thank you, नावाची Lord. स्तुती Thank you, करूया. Lord. Let's all sing together. नित्यदयाच्या पवित्र स्थानी, नित्यदयाच्या पवित्र स्थानी, जाऊन त्याला सवा, जाऊन त्याला सवा निरंतर परमेशाला सवा, परमेशाला सवा निरंतर परमेशाला सवा. वर्णात्याचे प्रताप महती, वर्णात्याचे प्रताप महती, गाऊनी गाऊनी त्याला सवा, गाऊनी त्याला सवा निरंतर परमेशाला सवा, परमेशाला सवा निरंतर परमेशाला करुणा वीणा, करुणा वीणा सतात घेऊन, करुणा वीणा सतात घेऊन, जगदीशाला बोला, जगदीशाला सवा निरंतर परमेशाला सवा, परमेशाला सवा निरंतर परमेशाला. प्राणी मात्र हो सवा परेशा, प्राणी मात्र हो सवा परेशा, परमेशाला सवा, परमेशाला सवा निरंतर परमेशाला सवा, परमेशाला सवा परमेशाला, परमेशाला, परमेशाला सवा निरंतर परमेशाला सवा, परमेशाला सवा निरंतर परमेशाला सवा, परमेशाला सवा निरंतर परमेशाला सवा, परमेशाला सवा निरंतर परमेशाला सवा. Hallelujah. हालेलुया. Oh, with a cry of praise, स्तुतीच्या आक्रंदनाने my heart will proclaim, माझं हृदय हे जाहीर करेल, God, you are good. देवा तू चांगला आहेस. Hallelujah. हालेलुया. In the sun or rain, सूर्य असो किंवा ऊन असो किंवा पाऊस my असो, life celebrates. माझं जीवन हे साजरा करेल. What? काय साजरा करेल? My God is good. की देव चांगला आहे. Hallelujah. हालेलुया. God is good. All the time. And all the time. God is He good. is the rock of our salvation. तो आपल्या तारणाचा खडक There's आहे no other God like our God. आणि आपल्या Hallelujah. देवासारखा दुसरा देव नाही. हालेलुया. My Jesus is alive. प्रभू येशू जिवंत आहे. Can I hear a loud amen? याला तुम्ही मोठ्याने Amen. आमेन म्हणाल काय? आमेन. Let's sing it. हे गीत गाऊयात आणि ते जाहीर करूया. Let's all sing together. There is the rock. There is the rock. There is no God like our God. No other name. No other name worthy of all our praise. The rock of salvation. The rock of salvation that cannot be moved is doing itself to be faithful and true. There is the rock. There is no God like God. There is the rock. There is the rock. There is no God like our God. No other name. No other name worthy of all our praise.
because you are good. You are good. With a cry of praise, with a cry of praise, everyone, my heart will proclaim. You are good. You are good. In the sun or rain, my life celebrate. What? You are good. You are good. With a cry of praise, with a cry of praise, my heart will proclaim. You are good. You are good. In the sun or rain, my life celebrate. What? You are good. Hallelujah. You are good. I sing because you are good, and I dance because you are good, and I shout because you are good. You are good to me, and I sing because you are good, and I dance because you are good, and I shout because you are good. You are good to me. You are good. Hallelujah. हालेलुया. He is a good, good father. तो उत्तम उत्तम पिता आहे. He is the best shepherd. तो उत्तम Hallelujah. मेंढपाळ आहे. The Lord हालेलुया. is my shepherd, I shall not want. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. How many believe that? यावरती आपल्यापैकी किती जण विश्वास Oh, I ठेवतात? shall not want. मला काही उणे Because पडणार the Lord नाही, is my shepherd. कारण परमेश्वर माझा Well, मेंढपाळ let's sing आहे. this wonderful song, the psalm together. हे सुंदर गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. Thank you, Jesus. Let's all sing together. मृत्यु के अंधकार से, मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली
shall follow me all the days of my life. आणि खरोखर चांगुलपण व दया माझ्या संपूर्ण आयुष्यभर माझ्या मागे येतील And I will dwell in the house of the Lord forever आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहीन and ever and चिर- ever चिरकाळ राहीन चिरकाळ and राहीन. ever अनंत काल and ever सदा सर्व काळ and ever. चिरकाळ मी राहीन. Hallelujah, 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 hallelujah. हालेलुया. Thank you, Lord, for being so good to us, Lord. प्रभू तू एवढा चांगला आहेस म्हणून तुला Oh, धन्यवाद. we need you, Lord. आम्हाला तुझी गरज आहे In प्रभू. every step of our life, we need you, Lord. आमच्या जीवनातील प्रत्येक वेळेमध्ये आम्हाला In तुझी गरज आहे. everything, we need you, Lord. सर्व काही गोष्टींमध्ये आम्हाला तुझी गरज And we आहे. thank you, Lord, that you are always there with us. आणि प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू नेहमी आमच्या बरोबर Because आहे. your promises never fail. कारण तुझं अभिवचन कधीच अपयशी होत नाही. Promises never fail. तुझं अभिवचन कधीच अपयशी होत नाही, तोकडं पडत नाही. We thank you, we thank you, we worship. धन्यवाद Oh, we worship, we प्रभू आम्ही worship. तुझी आराधना करतो. Hallelujah, 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 hallelujah. Thank you, Hallelujah. Jesus. धन्यवाद Thank you, Jesus. प्रभु Thank यीशु you, धन्यवाद Jesus. धन्यवाद. भटकूं तो मैं कहाँ जाऊं, घेरा तूने जो है, दर्शन मांगू पल पल तेरे, नम्र इस दिल से. Yes, Lord. Thank you, Jesus. भटकूं तो मैं कहाँ जाऊं, तेरा तूने जो है, दर्शन मांगू पल पल तेरे, नम्र इस दिल से. तेरे लहू के, तेरे लहू के पाक बहाव में मुझको शुद्ध कर दे. तेरे लहू के पाक बहाव में मुझको शुद्ध कर दे. इस शरीर मंदिर में हरदम तेरी प्रसन्नता रहे. Yes, Lord. इस शरीर तेरी प्रसन्नता रहे प्रभु, तेरी प्रसन्नता रहे मेरे जीवन में प्रभु, मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है. मेरे जीवन में प्रभु, मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है. When look into your holiness, when I gaze into your loveliness, when all things that surround become shadows in the light of you. When I found the joy, thank you, Lord. When I found the joy of reaching your heart, when my will becomes enthroned in your love, when all things that surround become shadows in the light of you. Let's go, love everyone, worship the King of Kings. I worship you. I worship you. The reason I live is to worship you.
one accord. Mahima, Mahima. Mahima ho teri. Mahima ho teri. Oh, Mahima ho teri. Mahima ho teri. Oh, Mahima ho teri. Mahima ho teri. One more time. Mahima ho teri. Mahima ho Let's all be seated in the presence of the Lord. देवाच्या सानिध्यामध्ये आपण बसूयात. If there is anyone who has come for the first time to worship with us, I request you to please stand. जर आपल्यापैकी कोणी आज या चर्चमध्ये पहिल्यांदाच आला असेल तर तुम्हाला विनंती आहे आपल्या जागेवरती उभं राहावं. Is there anybody who has come for the first time to worship with us? आपल्यापैकी कोणी असं आहे का की या चर्चमध्ये आज पहिल्यांदाच Let's आला आहे? welcome these brothers and sisters who have come to Yeah, worship with us. We have some more there. त्या बहिणींचं आपण स्वागत आपल्यामध्ये करूया देवाच्या मंदिरामध्ये ते आपल्या बरोबर आले असताना. We believe that you worship with us, you will be a blessing for you, and the word of God will speak to you. आणि आमचा विश्वास आहे हे सभेमध्ये देवाचं वचन आणि ही सभा तुमच्यासाठी आशीर्वादित होणार You आहे. can be seated in the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही बसू शकता. I request Reverend S.G. Koi to please come forward. रणेश कोळींना विनंती आहे की त्यांनी यावं. I request Smriti Pawar to please come forward. सिस्टर श्रुती पवारला विनंती आहे की त्यांनी यावं. Sister Smriti Pawar has been awarded trophy for the best performance award of certificate third quarter excellence and fourth quarter excellence. थर्ड अँड फोर्थ क्वार्टर एक्सलन्स उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक देण्यात आलं आहे. If you or your children receive individual certificates, awards, trophies, we encourage you to bring them in the house of the Lord, and we shall be very glad to felicitate them in the presence of God for the glory of God. आणि तुमच्याला किंवा तुमच्या मुलांना जर असे पारितोषिक मिळतील तुम्ही प्रभूच्या घरात घेऊन या. आम्हाला आवडेल प्रभूच्या घरात तुमचा सत्कार करायला. There is a dedication of the baby. May I request the parents to come along with their baby. बाळाचं समर्पण आहे. आई वडिलांना विनंती आहे की आपल्या बाळकास घेऊन या. We do not baptize children लहान बाळांचा आपण बाप्तिस्मा करत because नाही. that is not the teaching of the word of आणि God. ते देवाच्या वचनाची शिकवण नाही. The person who is supposed to be baptized must believe and repent. बाप्तिस्मा घेते त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे, पश्चाताप केला And पाहिजे. children cannot do either of these. लहान लेकरं यापैकी काहीच करत नाहीत. The word of God teaches us to dedicate our children unto the देवाचं Lord. वचन शिकवते की आपण आपल्या लेकरांचं समर्पण करावं. In the Old Testament, Elkanah and Hannah brought baby Samuel and dedicated him unto the Lord. जुन्या करारामध्ये अल्काना आणि हन्याने बाळ शमूएल आणलं, प्रभूला समर्पण In the केलं. New Testament,
Mary and Joseph brought baby Jesus, dedicated him unto the Lord. नवीन करारामध्ये आपण पाहतो मरियम आणि योसेफाने बाळा येशूला आणलं, प्रभूला समर्पण When केलं. Jesus wanted to teach a lesson of humility to the येशू disciples, ख्रिस्तांना ज्यावेळेस नम्रता धडा शिष्यांना शिकवायचा he होता, took a child among them and said, त्याने लेख बालकास घेतलं आणि म्हटलंय, unless and until you become like this child, you cannot enter in the kingdom of God. जोपर्यंत तुम्ही बालकासारखे होत नाही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. When people wanted to let their children be blessed by Jesus, जास्त लेकरांना लोक घेऊन आले आशीर्वादित the करण्याकरिता, disciples prohibited them. शिष्यांनी त्यांना दटावलं. Jesus said, prohibit them not, येशू म्हणतात त्यांना मनाई करू नका, for the kingdom of God belongs to such as कारण this. स्वर्गाचं राज्य हे त्यांच्यासारखे आहे. In like manner, these parents have come to dedicate their child unto the त्याच Lord. प्रकारे आई वडील बालकाचं समर्पण As करण्याकरिता a आला servant आहे. of God, त्यात सेवक या I would नात्याने like to ask some questions to them. काही प्रश्न मला त्यांना Do विचारायचे you believe that आहेत. God has blessed you with this child? तुझा विश्वास काय देवाने हे लेकरू देऊन आशीर्वादित केला Do आहे? you want to dedicate this child unto the Lord? या बालिकेचं समर्पण तुम्हाला प्रवेश करायचं आहे का? Do you make a pledge to God before this church that you'll come along with this child in the house of the Lord? तुम्ही मंडळीसमोर देवाला अभिवचन देता का या बालिकेला तुम्ही देवाच्या घरात घेऊन याल? Since the parents have given all affirmative आई वडिलांनी answers, सर्व होकारात्मक उत्तर दिल्या कारणाने church, shall we all stand and मंडळी let's आपण dedicate their child to the उभं Lord? राहूया आणि या बालिकेचं समर्पण करूया. Karen, I dedicate your tender life to God. May you grow in wisdom, in stature, and in the favor of God and man. Gracious Heavenly Father, we thank you for the life of Karen that you have blessed this family with. Lord, I pray to thee that you will fill her with your power, with your anointing. Fill her with good health, Lord, only Father. And let Karen see the nature of God in the lives of the parents, so that at the right age that you have designed for her life, Karen will accept the Lord Jesus Christ as her personal Savior. Till that extent, we dedicate Karen in the name of the Father, Son, and the Holy Ghost. Accept our dedication, we pray. In Jesus' name I pray. Amen. Amen. Karen does not belong to you. आता केरन तुमची राहिली नाही, Karen belongs to God. ते प्रभूची आहे, But as a servant of God, पण देवाचा सेवक या नात्याने and I hand over God's Karen into your care so that you can take care of God's Karen on behalf of God. केरनचं प्रभूच्या वतीने संगोपन करण्याकरिता तुमच्या स्वाधीन करू का? Accept God's Karen in the name of the Father, Son, and the Holy तिचा Ghost. पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने केरनचा स्वीकार करा. Gracious Heavenly Father, we pray to thee for these parents. स्वर्गीय पिता, आम्ही या पालकांसाठी प्रार्थना करतो. They have taken a great responsibility to take care of your Karen. त्यांनी महान जबाबदारी घेतली तुझ्या केरांचं Lord, I pray to thee that you will fill them with your power, with your anointing. संगोपन करण्याकरिता त्यांना सामर्थ्याने शक्तीने तू भर. Let them grow in your word and in the strength of your power of your Holy Spirit, so much so तुझ्या वचनात पवित्र आत्मे सामर्थ्य की त्यांची वाढ कर. that every day Karen will see the nature of God in the life of these parents या पालकांच्या जीवनात केरन दररोज देवाचं स्वरूप पाहिल and will accept Christ as her personal Savior at the right age that you have designed for her life. योग्य वयात ते आले की ते प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करेल. Lord, I pray to thee प्रभू प्रार्थना that you करतो will meet all the needs of these parents concerning the growth of Karen. केरनच्या संगोपनाकरिता लागणाऱ्या सर्व गरजांचा पुरवठा तू कर. And let Karen be the joy of this family and be a blessing to the family and the relatives. कारण या कुटुंबासाठी आनंद आणि नातेवाईकांसाठी आनंद असा होऊ दे. Cover this family with your anointing तुझ्या अभिषेकाने त्यांना आच्छादित करतो. and let this family be example for many to follow. हे कुटुंब पृथ्वीकाळाला आदर्श होऊ दे. We as a church, we declare your blessings upon this family. मंडळी नात्याने तुझे आशीर्वाद आम्ही जाहीर करतो. In Jesus' matchless name we pray. येशू चातुल्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. You may be seated. We had a wonderful ministry of God's servant, Dr. Matthew Simon and Pastor Manoj last week in the youth camp. युथ कॅम्प मध्ये पास्टर मॅथ्यू सायमन आणि ब्रदर मनोज यांच्या सेवेने तरुण आशीर्वादित झाले. In every session, we felt the moving of the Holy Spirit. प्रत्येक सत्रामध्ये आम्ही पाहिलं देवाचा पवित्र आत्मा कार्य करत असताना. So this morning, we want to welcome them. I request Dr. Matthew Simon and Pastor Manoj to please come forward. आणि मी दोघांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. Shall we all stand in the presence of the Lord? प्रभूच्या सानिध्यात आपण सर्व I उभे request राहूया. Reverend H.G. Kuri also to come forward. रेव्हरंड एच.जी. कोळेला देखील विनंती करतो की त्यांनी यावं.
Let us be seated in God's presence. सानिध्यात आपण आसन ग्रहण करूया. At this time, without taking much time, अधिक वेळ न घेता let's clap our hands and let's welcome God's servant, Dr. Matthew Simon, as they come to share the word of God to us this morning. आज सकाळी पास्टर मॅथ्यू येत असताना टाळ्या वाजून त्यांचं स्वागत Pastor करूया. Manoj will share the word of God with us for 5 minutes, and then Dr. Matthew will. पास्टर मनोज 5 मिनिटाकरिता सहभागिता करतील. नंतर डॉक्टर मॅथ्यू. Hallelujah. 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 I know it's almost getting on to 12 o'clock. मला माहिती आहे आता जवळपास 12 वाजलेत. And some of our stomachs might be grumbling. Our stomach might already be making some noise. काय कायचं पोटामध्ये काहीतरी आवाज येत असेल आता. That's because we are getting hungry. कारण का तुम्हाला भूक लागली असेल. Don't worry, there's the word coming for you to काय so that काळजी you'll करू be नका, filled. देवाचं वचन तुमची भूक भागवेल आज. More than the physical food, भौतिक भोजनापेक्षा the food that the Lord gives, देव जे भोजन देतो, the manna that the Lord जो provides, माना देवा पुरवतो, that gives us more strength आणि त्याद्वारे आम्हाला अधिक ताकद मिळते. than the vada pav that I can have. वडापाव पेक्षा अधिक ताकद आपल्याला देवाच्या मानाने मिळते. Hallelujah. हालेलुया. I praise and thank God for your church, for our senior pastor, Pastor Dar. मी पास्टरदार आणि तुमच्या मंडळीचे मी आभार मानतो. I'm grateful to Pastor Stephen. पास्टर स्टीवन यांचे देखील मी आभार मानतो. And there are other many servants of God, pastors who are ministering in this church. आणि जे सर्व देवाचे सेवक या मंडळीमध्ये सेवा करतात त्या सर्वांचे आभार मानतो. I praise God for the media team, the worship team, मीडिया टीम, वर्शिप टीमचे मी आभार मानतो. because unless the team becomes one, कारण जोपर्यंत हे सर्व सेवा कार्य एक होत नाही, it cannot minister. तोपर्यंत देवाची सेवा होऊ And शकत that's नाही. the reason why unity is mentioned in the Bible, and it says it is important to be one. आणि म्हणून ऐक्यता हे देवाच्या वचनामध्ये सांगितले की आपल्याला एक असणं फार महत्त्वाचं And आहे. I praise God for that. आणि त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. Because I could see all of you becoming as one and coming in and ministering in the lives of many young people. आणि युथ कॅम्पमध्ये हे सर्व सेवा कार्य एक होऊन देवाची सेवा करताना मी पाहिलं आहे. Everybody was there from early in the morning till late in the night. आणि युथ कॅम्पमध्ये मोठ्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हे सगळे सेवा करत होते. May the good Lord bless you. चांगला देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. Pastor Stephen told me about one thing. पास्टर स्टीवननी मला एक गोष्ट सांगितली. While we were eating food, आमचं भोजन करत असताना, while you eat your food, it's also good to have the spiritual manna. आणि मग भोजन घेत असताना आध्यात्मिक मना देखील स्वीकारणं तेवढंच महत्वाचं आहे. And Pastor mentioned, आणि पाळक साहेबांनी असं सांगितलं, there are 3 types of things that we share in the church. 3 प्रकारच्या गोष्टी तुम्ही मंडळीमध्ये विभागता. We talk about missions, सेवा कार्याबद्दल आम्ही सांगतो. and we say we need to have praying people. आम्हाला प्रार्थना करणारे लोक हवेत. We need those people who can give. जे लोक देणारे आम्हाला हवेत. We also need people who will go. आणि जे लोक जाऊन सुवार्ता सांगतील असे लोक आम्हाला हवेत. And that is what is the kingdom principle this day. आणि आजच्या युगामध्ये देवाच्या राज्याचे हे तत्व आहे. Why? Because the harvest is ripe. कारण का पीक हंगामासाठी तयार आहे. And I praise God for the laborers who sit here. आणि जे सर्व तुम्ही कामकरी या ठिकाणी बसले, तुम्हाला सर्वांचे मी देवाचे आभार मानतो. When you start doing the things of the Lord, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या गोष्टी करता, the Lord will bless you automatically. देव बाप तुम्हाला आपोआप आशीर्वादित करेल. This morning I just want to say one statement and I would like to end. आणि आज सकाळी मला एकच विधान बोलायचं, त्यानंतर मी Because we want संपवणार to go आहे. into the word of God. आम्हाला देवाच्या वचनामध्ये जायचं आहे. Either you are sleeping, एक तर तुम्ही झोपले आहात, either you're awake, एक तर तुम्ही झोपेतून जागे झाले आहात, or you have risen up where you're standing up, किंवा तुम्ही उठून उभे आहात. and the 4th stage is where you're running towards your goal. आणि मग चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही कशा प्रकारे तुमच्या उद्दिष्टाकडे धाव घेता. It is important to know which stage you are in. तुम्ही कुठल्या स्तरामध्ये आहेत हे ओळखणं फार महत्वाचं आहे. Am I still sleeping? तुम्ही झोपले आहात का? Am I awake? तुम्ही जागे आहात का? Or have I risen up and I'm standing? तुम्ही उभे आहात का? Or am I in the 4th stage where I'm running towards the goal the Lord has kept? का तुम्ही देवाने दिलेल्या उद्दिष्टाकडे धाव घेत आहात? Let us rise up and build. आपण उठूया आणि बांधण्याचं काम करूया. May the good Lord bless you. चांगला देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. Thank you, Brother Manoj, ब्रदर मनोज तुमचे for आभार the मानतो. uplifting word. Praise God. देवाची स्तुती असो. One more time, the Lord allowed me to stand before you. आणि पुन्हा एकदा देवाने मला तुमच्या पुढे उभे राहण्याची संधी दिली आहे.
I thank the senior pastor, Dr. Nanadar, मी वरिष्ठ पाळक साहेब रेव्हरंड नानादार यांचे आभार मानतो and all the ministers serving with him. आणि जे सर्व सेवक त्यांच्या संगती सेवा करतात त्या सर्वांचे मी आभार मानतो. Pastor Nanadar invited me for this meetings, पास्टर नानादार यांनी या युथ कॅम्पसाठी मला आमंत्रण दिलं and I really appreciate what that whole team has done for us. आणि संपूर्ण संघाने जे केलं त्यांचं मी कौतुक करतो. We were blessed आम्ही खरोखर आशीर्वादित झालो by your ministry to us. तुमच्या सेवेद्वारे. I hope it was likewise. आणि माझी इच्छा माझी अपेक्षा आहे की तुम्हाला देखील त्यामधून आशीर्वाद मिळाला आहे. So in the morning meeting, I shared about Mephibosheth. सकाळी मी मेफीबोशेत याच्याबद्दल सांगितलं Mephibosheth was dropped. की मेफीबोशेत या दाईच्या हातातून खाली पडला, पांगळा झाला. And we see how David did not forget the covenant आणि दावीद हा करार विसरला नाही योनातान संधी केलेला. and restored everything for him. आणि सर्व काही मेफीबोशेतला दावीदाने पुनर्स्थापित For a केलं. long season, Mephibosheth lived in Lodabar. आणि दीर्घ काळापासून मेफीबोशेत हा लोदेबार मध्ये राहत होता. Lodabar means place of emptiness. लोदबार म्हणजे रिक्त रिकामी जागा. Lodabar, लोदबार no word. शब्दच नाही त्या ठिकाणी. But Bible says in the beginning was the word and the word was with God and the word was God. देवाचं सांगतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. You cannot live your life with no word तुम्ही देवाच्या वचनाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. because things happened in his life, मेफीबोशेतच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडल्या, but there was a restoration. त्या ठिकाणी पुनर्स्थापना होती. And that's what Jesus did for us. आणि हेच येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलं So आहे. as we started the second service, आणि दुसरी सभा आपण ज्यावेळेस सुरू करतो immediately the Spirit of God gave me a word for the whole congregation for the first and the second. आणि पहिल्या आणि दुसऱ्या सभेसाठी देवाने मला एक वचन दिलंय मंडळीसाठी. And then I realized the first people did not get the word. आणि मग मला कळालं की पहिल्या सभेतल्या लोकांना वचन मिळालंच नाही. Then I found out मग मला एक मार्ग सापडला that you published the video. की आम्ही व्हिडिओद्वारे पब्लिश करतो, So they will see it. मग ते व्हिडिओ पाहतील. I thank the worship team here. You did a great job. वर्शिप टीमनी उत्तम कामगिरी केली, तुमचे आभार मानतो. And I love the media team. मीडिया टीम देखील मला आवडते So I quickly went back. आणि त्यांचे देखील मी आभार I मानतो. said, I need a poster. मी म्हटलं मला पोस्टर हवाय. I think they went to the shop and got the poster आणि for me. दुकानातून गेले, चार्ट आणले, सुंदर पोस्टर I तयार went केला over there and did some writings on it. आणि त्यांनी त्या ठिकाणी काही लेखणी केली. And so this is a prophetic declaration of the congregation. आणि मंडळीसाठी भविष्यात्मक मी या ठिकाणी घोषणा करत आहे. And I'm going to call two people specifically. आणि दोन लोकांना मी या ठिकाणी स्पष्टरित्या बोलवणार आहे. Because in prophetic, everything is orderly. आणि कारण का भविष्यात्मक दृष्ट्या सर्व काही अगदी सुरळीत गोष्टी होतात. And I'm going to call the man of God, Pastor Nanadar's two oldest grandchildren. पास्टर नानादार यांचे जे सगळ्यात थोरले नातू आहेत त्यांना मी बोलवणार आहे. And the reason is, Leroy, come up. Janice, Leroy. come up. The reason is आणि याच्यामध्ये उद्देश हा आहे because I've talked to their parents. कारण का मी त्यांच्या आईवडिलांसाठी बोललो I've been in contact with their parents, mom, dad, on both sides. आणि मम्मीला पप्पीला मी काय सांगितलं नाही. I don't specifically know other children's parents. आणि सर्व इतर गोष्टी इतर लेकरांचं मला स्पष्ट माहिती And आहे. while they're holding it, it is also all the parents and all the children this blessing over you. आणि मग या ठिकाणी ते चार्ट धरत असताना हे जे शब्द आहेत ते आम्हा This प्रत्येकासाठी is a प्रत्येक लेकरासाठी specific आशीर्वाद आहे. prophetic year. आणि सर्व तुमच्यासाठी स्पष्ट आहे. This is a specific prophetic year. आणि हे वर्ष हे विशेष करून भविष्यात्मक वर्ष आहे. Don't go back, you have to come in the front. People are not going to थोडंसं see पुढे it. या. This is a specific prophetic year. हे विशिष्ट भविष्यात्मक वर्ष आहे. So in prophetic years, भविष्यात्मक वर्षांमध्ये you have to work according to the prophetic word. तुम्हाला भविष्यात्मक वचनाप्रमाणे कार्य केले पाहिजे. Because if you don't work according to the prophetic word, जर तुम्ही भविष्यात्मक वचनाप्रमाणे कार्य केले you नाही miss the season. तुम्ही तो योजलेला काळ तुम्ही मुकाल. The Lord gave me a word in 2020. देवाने 2020 मध्ये मला एक वचन दिलं. Isaac sowed in famine. इसाकाने दुष्काळामध्ये पेरणी केली And he
reaped 100-fold. आणि त्याला 100 पट पीक मिळालं. And so आणि one म्हणून- brother came to me and said, एक भाऊ माझ्याकडे आले, ते म्हणाले, he said, Pastor, the stock market is up. पास्टर स्टॉक मार्केट फार उंच आहे How is this word possible? आणि हे तुम्ही वचन सांगितलं ते No कसं शक्य आहे? famine, no famine. अरण्य ना, त्या ठिकाणी In, दुष्काळ नाही. in March, COVID hit. आणि मार्च कोविड आला And the stock market आणि मग स्टॉक मार्केट हे went खाली down. आलं. And guess what happened? आणि विचार करा काय झालं असेल. God opened for us a place 9 acres with church building देवाने आम्हाला 9 एकरची जागा दिली चर्च बिल्डिंग साठी and paid in full. We were able to pay in full. आणि ते आम्ही कुठलंही व्याज किंवा कुठल्याही गोष्टी राखून ठेवता पूर्ण पेमेंट केली आम्ही त्याची 15 दिन mein, 15 15 days. दिवसामध्ये पूर्ण पेमेंट केली आम्ही. So one teacher in our church, she's a mathematician. आणि एक टीचर आहे आमच्या चर्चमध्ये, ती गणित तज्ञ आहे. You know who she is? She wants to make sure the word matches. She wanted to know what the pastor prophesied matched with the word. हा, तिला पाहायचं होतं की पाळक साहेबांनी जे भविष्यात्मक शब्द बोललेत ते देवाच्या वचनाप्रमाणे आहेत का. So she started calculating, आणि तिने त्याची आकडेवारी केली. and it was 100-fold blessing 100 पटीने आशीर्वादित ठरलं for the church. मंडळीसाठी. So the point is, आणि मुद्दा हा आहे, when a prophetic word is given, ज्यावेळेस भविष्यात्मक शब्द दिला जातो, you have to hold that word, तुम्हाला तो शब्द घट्ट धरायचा आहे, walk in that word, त्या वचनामध्ये चालायचं आहे you will see that word. आणि तुम्ही ते वचन पाहणार The आहात. stock market was up. स्टॉक मार्केट फार उंच शिखरावर I होतं. was speaking the word, same word. मी तेच वचन बोलत होतो. COVID was there. कोविड आला, I was speaking the same मी word तेच शब्द बोलत होतो. because I know the word will come true. मला ठाऊक होतं की ते वचन पूर्ण होणार आहे. So this word was given to us. आणि हे वचन देवाने आम्हाला दिलं. Holy Spirit put in my spirit to extend it to your church. पवित्र आत्म्याने माझ्या आत्म्याला सांगितलं आहे हे वचन तुम्हाला देखील विस्तारित करावं. The Holy Spirit put in my spirit to share this word to Emmanuel Church Assemblies of God. पवित्र आत्म्याने माझ्या आत्म्याला सांगितलंय की भविष्यात्मक जे वचन आहे इमॅन्युअल चर्च असेंब्लीज ऑफ गॉडला सांगा. So you receive it, you're going to see amazing things. तुम्ही जर स्वीकारलं तुम्हाला अद्भुत गोष्टी पाहायला मिळणार आहे. And so this year is, everybody knows what it is. आणि हे वर्ष 2026. Thank you for putting it up. 2026 साल आहे. 2026. 2026 साल आहे. Do you know what is written here? या ठिकाणी काय लिहिलं तुम्हाला माहिती आहे का. That is Hebrew for Yahweh. आणि हिब्री अक्षर आहे याहवे साठी. And Hebrew starts from this side to this side. आणि मग हिब्रू या ठिकाणी डाव्याकड पासून उजवीकडे सुरू होतं. Pastor जी उस side आ जाओ, आप उस side आ जाओ. You come on that side. येस. So the first letter is Yod in Hebrew. आणि पहिला अक्षर योद आहे हिब्रू मध्ये. So Hebrews, the letter Yod is the Aleph, Bet, Gimel, Dalet, He, Ve, Zayin, Ke, Tet, Yod. Is number 10 in the alphabet of Hebrew. आणि इब्री अक्षरामध्ये हा जो अक्षर आहे 10व्या क्रमांकावर आहे. And the second letter is आणि दुसरं अक्षर आहे Aleph, Bet, Gimel, Dalet, He, 5th. हे म्हणजे 5वं अक्षर आहे. And this is the word used for Hesed that I talked earlier. आणि हेसेद ज्याच्याबद्दल मी अगोदर बोललो ते त्याच्यामध्ये हा हे Hesed का मतलब है covenant grace, हेसेद मध्ये करारामधली कृपा, covenant love. करारातले प्रेम. We don't deserve it. आम्ही त्याच्यासाठी पात्र नाही. And that's why we call number 5 as the number of grace. आणि म्हणून 5 आकडा कृपेचा आकडा आपण Now म्हणतो. the third letter तिसरं अक्षर आहे is called Yod He Wow. वाव. Wow is Aleph, Bet, Gimel, Dalet, He Wow. Number 6. आणि मग इब्री अक्षरामध्ये हे 6वं अक्षर आहे. It looks like a hook. आणि हुक सारखं हुकच्या आकारामध्ये येते. मछली पकड़ने जाते तो वो उसमें सामने वो हुक होता है ना. मासे धरतात ते गळ लावतात ते तसं आहे ते. तो हुक क्या करता है? आणि मग ते गळ काय करतं. जब ये हुक डालते हैं हे गळ खाली सोडल्यानंतर और मछली उसमें पकड़ लेती है, आणि मासा ते तोंडामध्ये जाऊन धरते.
तो फिर जब आप खींचते हैं ताबडतोब तुम्ही ओढता तो पानी से आपके पास आ जाता है. आणि मासा तुमच्याकडे तो पाण्यातून अच्छा फिश फ्राई या फिश आणि करी बना चांगला सकते हैं. मासा मस्त तळून खाता तुम्ही. Yes, so that is number 6. आणि मग हा 6वं अक्षर आहे. So the next letter त्याच्या पुढचं अक्षर आहे is the same as this one. असंच आहे सेम. So now I'm also a math person. You add this. What is the total? 10 अधिक 5 अधिक 6 अधिक 5 काय? 10 plus 5 plus 6 plus 5 is 26. 10 अधिक 5 अधिक 6 अधिक 5 म्हणजे 26. 1 Samuel 17:45. पहिले शमूएल 17:45 Put it on the screen. स्क्रीनवर टाका. In 1 Samuel 17, पहिले शमूएल 17 मध्ये म्हटलं आहे so when the name David is used, ज्या ठिकाणी दावीद हे नाव सांगितलं आहे 26th time, 26 वेळा. when it is used the 26th time, ज्यावेळेस 26व्या वेळेस दावीद अक्षर दिलेले आहे, he says शब्द. something. David says something. दावीद काहीतरी घेतो. I mark all the time the David name is. 17व्या अध्यायामध्ये जितक्या वेळा दावीद हे शब्द आहे ते मी अधोरेखित केला आहे. आप भी घर जाओगे तो जब 1 Samuel 17 पढ़ोगे जहां जहां दाविद लिखा है आप उसको अंडरलाइन करें. घरी गेल्यानंतर पहिले शमूएल 17 वाचा. ज्या ठिकाणी दावीद लिहिलंय ते अधोरेखित करा. ये बाइबल इधर उधर कुछ गलत ये रूह के मसा के साथ लिखी हुई कलाम है. आणि देवाच्या वचनाप्रमाणे प्रत्येक शास्त्रलेख हा ईश्वर प्रेरित आहे. So Holy Spirit is very strategic. पवित्र आत्मा फार योग्य रीतीने सर्व काही करतो. So when I add all the Davids, ज्यावेळेस मी सर्व दावीद म्हटलेल्या शब्दांना अधोरेखित केलं when it comes to verse 45, आणि 45 वचनापर्यंत येतं there is a statement. त्या ठिकाणी एक विधान आहे. Then said David to the Philistine, मग दावीद फिलिस्तीला म्हणाला, you come to me with a sword, तू भाला व भरची घेऊन माझ्याकडे येत आहे, but I come in the name of the Lord of hosts. परंतु मी सैन्यांच्या यहोवाच्या नावाने येत आहे. वो नाम है यावे. आणि ते सैन्यांचे यहोवा म्हणजे यावे. 26वें बार जब दाऊद का नाम आया उसने जो उसके मुंह से बोला, I come in the name of the Lord of angel armies. दावीद म्हटला, मी सैन्यांच्या यहोवाच्या नावाने मी येत आहे. So Yahweh, he said, you come with sword, तो गल्याताला म्हटला, तू तलवार घेऊन येत you आहे, come with javelin, भाला भरची घेऊन येत आहे, you come with all sorts of weapons. तू सर्व शस्त्र घेऊन येत आहे. You think you are too big, तुला वाटतं तू फार मोठा आहे, but I come in the name of the Lord of angel armies. परंतु मी सैन्यांचा यहोवा म्हणजे यावे देवाच्या नावात येत आहे. In the 26th time his name appears, 26 वेळा दाविदाच्या नावाचा उल्लेख त्या he अध्यायात makes होत this आहे. declaration. आणि मग हे होऊ देतोय ते. The Holy Spirit put in me, पवित्र आत्मा माझ्यासंती बोलला, this is 2026. हे 2026 वर्ष आहे. And once in 100 years it will happen. आणि मग 100 वर्षातून एकदा असं घडेल. It will be great if you can make 21, 26. आणि 21-26 पर्यंत तुम्ही पोहोचला तर फार मोठी गोष्ट But आहे. I believe this 26, this is the first time I'm experiencing. आणि 2026 मध्ये मला प्रथमच अनुभव आला आहे. If God allows another 26, that's great. तर देवा आणखी 1000 वर्ष देईल तर फार उत्तम मला आहे ते. 100 वर्ष के बाद आता है ना, 1000 नहीं. 100 वर्ष क्षमा करा, हाँ. 100 वर्ष जर दिले तर देवा उत्तम होईल. So right, this 26 is before me, so I'm gonna get it. आणि म्हणून 2026 माझ्या पुढे समोर आहे, मी ते हस्तांतरित करणार आहे. So this is divine. आणि हे दैवी आहे. And this 26, this word is a hook. आणि हे जे 6वं अक्षर आहे ते हुक प्रमाणे आहे. Okay, now go back to the Hebrew calendar. मग इब्री दिनदर्शिकेकडे जा. So this is divine हे दैवी आहे, because Yahweh's name is there. यावेचं नाव त्या ठिकाणी आहे. But the calendar of the Jewish calendar यहुदी दिनदर्शिका आहे. is year 5786. दिनदर्शिकेपासून मध्ये 5786 हे वर्ष आहे. It's 5786. 5786 It started त्याची सुरुवात in the last September. मागच्या सप्टेंबर मध्ये त्याची सुरुवात झाली. Because the Hebrew calendar starts in September. आणि का इब्री दिनदर्शिका सप्टेंबर महिन्यात सुरू होते. It's the head of the year. आणि मग ते मुख्य So till September, this is the year. आणि मग सप्टेंबर पर्यंत 5786 हे वर्ष उसके आहे. बाद ये 7 होगा.
त्यानंतर हे 5787 होणार So आहे. in Hebrew calendar, this is the decade of 80s. आणि मग इब्री दिनदर्शिकेप्रमाणे हेडीसचं दशक आहे. I'm an 80s person. मी एडीस व्यक्ती आहे. Those teenagers from 80s know what 80s is. ते 80च्या दशकातल्या लोकांना माहिती आहे 80चं दशक म्हणजे काय. And this is Hebrew calendar 5786. आणि हे इब्री दिनदर्शक आहे 5786. So in 80s in Hebrew is Peh. आणि 80चं शतक म्हणजे ए. Peh looks like mouth. ते म्हणजे असा मुंह की तरह लगता है. तोंडाचा आकार आहे. जब वो the diagram of Peh in Hebrew is like a mouth. आणि पे याचा आकार म्हणजे तोंडासारखा आहे. हाँ mouth. तोंडासारखा आहे. What does mouth do? आणि तोंड काय करतं. खाता भी है खातं पण आहे पर बोलता ज्यादा है, पण जास्ती बोलणं आहे. इसलिए 2 कान दिया है. आणि म्हणून 2 कान दिले आहेत. इसलिए that's why very important, आणि म्हणून हे महत्वाचं आहे very careful with your mouth, तुमच्या तोंडाची काळजी घ्या. what you speak. जे तुम्ही बोलता. And so the 80s decade, the year is, आणि 80 दशक हे वर्ष काय. year also the year is, या ठिकाणी 26 वर्ष काय. क्या है? काय आहे ते. 6, 6. 6 is 6 आहे. Aleph Bet Gimel Dalet He Way. आणि 6वा अक्षर आहे. कैसे लिखा गया है? कसं लिहिलं ते. It looks like a hook. पुन्हा हुक सारखं दिसतं ते. So what you speak in 2026, 2026 मध्ये तुम्ही जे बोलाल. the year of the Hebrew year 5786, आणि इब्री दिनदर्शिका 5786 is if your speech, if you don't do the proper speech, तुम्ही योग्य बोलला नाही. गलत हुक लेके आओगे. चुकीचं गळ घेऊन याल तुम्ही. मछली पकड़ने के बजाय सांप पकड़ के लेके आ जाओगे. मासे तर राहिले बाजूला साप विंचूच पकडाल फिर वो तुम्ही. डेंजर हो जाएगा. मग तो साप तुम्हाला ढसेल. Proverbs 18:21 says, आणि this is not my message, this is the prophetic word. Proverbs 18:21 says, निधीसूत्र 18:21 मध्ये म्हटलंय. life and death are in the words of your tongue. तुमच्या जिभेमध्ये जीवनाचं आणि मरणाचं सामर्थ्य आहे. कितना गुस्सा आपको बच्चों के ऊपर आ जाए, जुबान ठीक रखना. कितीही राग आई वडिलांना तुमच्या लेकरावर येईल, तुमचे शब्द फार सावधगिरी वापरा. Because this is the year of divine speech connection. कारण का हे वर्ष दैवी शब्दांचं संलग्नता आहे. I want to tell you a testimony about that. आमचं साक्ष मी सांगणार आहे. So my son graduated from the computer science program. आणि माझा मुलगा कम्प्युटर सायन्सच्या प्रोग्राम मधून I पदवी think घेतली. Leroy is on the same too. आणि लिरॉय देखील त्याच कोर्स मध्ये आहे. And so some very senior people who work in that field said he needs to do some internship. He's not going to get a job. आणि मग काही लोक त्या क्षेत्रामध्ये जे उच्च पदावर आहेत ते म्हटले की त्याला इंटर्नशिप करण्याची गरज आहे, तर त्याला काम मिळणार नाही. One of my wife's best friend's husband, he was pushing on him from Texas. आणि मग माझ्या पत्नीच्या मैत्रिणीचे जे पती होते ते टेक्सास वरून त्याच्यावर दबाव टाकत होते. You only have education, you don't have no experience. तुझ्याकडे शिक्षण आहे पण तुझ्याकडे अनुभव नाहीये. You need to have at least 10-15 projects. आणि कमीत कमी 10-15 प्रोजेक्ट केले पाहिजे. My son quietly listened. आणि माझ्या मुलाने शांतपणे सर्व ऐकलं. And his countenance was down. आणि मग त्याचा चेहरा उतरला. I said to my son, मी माझ्या मुलाला म्हटलो, son, next week is VBS. मुला पुढच्या आठवड्यात VBS आहे. We have over 100 children coming for the soccer camp. आणि सॉकर कॅम्प साठी 400 लेकर आले. Son, I want you to be there for those 5 days. मी म्हटलं मुला त्या VBS मध्ये 5 दिवस तू त्या ठिकाणी पाहिजे. Don't worry about internship. इंटर्नशिपची काळजी करू नको. God will open the door for you. हे बाप तुझ्यासाठी मार्ग उघडेल. Now my wife's best friend's husband was shooting for a job that would give half the price. आणि मग माझ्या पत्नीच्या मैत्रिणीचे मिस्टर असं काम सांगत होते ज्याच्यामध्ये अर्धा पगार मिळेल. I told my son Jonathan, मी माझ्या मुलाला योनातानला म्हटलो, Jonathan, you're going to get the double like an experienced person's salary. आणि मी म्हटलं योनातानला
योनातान घाबरू नको, देवता तुला दुपटीने पगार देणार आहे, एक प्रौढ व्यक्तीच्या Because प्रमाणे. God is going to do some divine connections for you. देव बाप तुझ्यासाठी दैवी कनेक्शन करणार आहे. And God is faithful. देव विश्वासू आहे. And guess what? आणि He विचार worked करा. hard during the VBS. VBS मध्ये त्यांनी परिश्रम केले. I said, son, let's go home. Let's go home. He's still working on the field. आणि मी म्हटलं मुला चला घरी जाऊ, चल घरी जाऊ. Because we have several soccer fields, so you have to make the lines for the soccer आणि field. मग सॉकर फील्ड साठी एकेका कितना रांगामध्ये गर्मी था आपको पता है? सगळ्यांना उभं करायचं होतं, इतकी उष्णता But होती. he's diligently doing it. तो म्हटला पप्पा मी सर्व काही व्यवस्थित पूर्ण केल्याशिवाय निघणारच But नाही. as soon as the VBS was over, VBS संपल्यानंतर the mega sports camp, मेगा स्पोर्ट्स कॅम्प he gets a phone call. त्याला फोन आला. God opened the door देवानी मार्ग उघडला. for interview. इंटरव्ह्यू You know what the first question was? इंटरव्ह्यूचा पहिला प्रश्न काय होता? What experience you have? तुझा अनुभव काय आहे? He said, I've done soccer camp. तो म्हटला मी सॉकर कॅम्प केलाय. What did you do in the soccer सॉकर camp? कॅम्प मध्ये काय Tell केलं? me what problem you solved in the soccer कुठल्या camp. समस्याचं उत्तर तू सोडलंय सॉकर कॅम्प मध्ये? He said, तो म्हटला on the last day we filled the balloons in water with big trash cans. आणि मी शेवटच्या दिवसामध्ये मोठ्या मोठ्या कचऱ्याच्या डब्या ड्रम मध्ये पाण्याने भरलेले फुगे ठेवले. So the 4 and 5 year old gets one trash can of balloons. आणि मग 4 ते 5 वर्षाच्या लोकांना एक ड्रम मिळतो ज्याच्यामध्ये सगळं कचरा आहे. Otherwise the big kids will take all the balloons. नाही तर मग बाकीचे काय करतील, मोठे मुलं सगळे बलून घेतील. The 6, 7, 8 gets another one. आणि 7-8 वर्षाच्या लोकांना आणखी बलून फुगे मिळाले. 9 to 11 get another one. 9 ते 11 आणखी फुगे मिळाले. 12 to 14 get another one. 12 ते 14 आणखी फुगे But मिळाले. what happened when they were filling it up? आणि ज्यावेळेस ते भरत होते काय झालं, It all spilled, some of them. आणि काय फुगे बाहेर पडले, फुटले. And he told them it all spilled. आणि तो म्हटलं की सगळे फुटले. So what did you do? मग त्यांनी विचारलं तू काय केलं? He said, I worked it in such a way ते म्हणे की माझा मुलगा म्हटलं मी अशा प्रकारे that the कार्य younger केलं children still got their share. की लहान मुलांना त्यांचा वाटा मिळाला. But talk to the older kids आणि मग मी मोठ्या संती बोललो that we will fill the drums with water and pour on each other. आपण पुन्हा त्या ड्रम मध्ये पाणी भरू, एकमेकांच्या अंगावर ओतू. I was listening on the side of the room. मी ते माझ्या रूमच्या बाहेर ऐकत होतो. मैंने कहा यार ये क्या आंसर है? अरे असं उत्तर कोण देतात का? ये कंप्यूटर्स का जॉब के लिए बलून का आंसर दे रहा अरे है. कम्प्युटरच्या जॉब साठी आला, फुगे भरण्याचे काम And उत्तर so they देतो तू. started laughing. सगळे हसू लागले. They started laughing. सगळे हसू लागले. And then he's also laughing. आणि माझा मुलगा पण हसायला लागला. And they all laughing. इतके हसले. They said, you are a good fit for the job. ते म्हटले की तू उत्तम व्यक्ती आहे काम करण्यासाठी. And then they asked him what salary you want. मग त्यांनी विचारलं माझ्या मुलाला तुला पगार किती पाहिजे? He said, you decide the salary. माझा मुलगा म्हटला तुम्ही ठरवा पगार काय And द्यायचा so आहे. then they called and told him a salary. आणि त्यांनी त्याला बोलवलं आणि पगार सांगितला. It was $800 more than the double he was going to make. आणि जे त्याला दुपटीने मिळणार होतं त्यापेक्षा $800 अधिक मिळाले. Zero experience. शून्य अनुभव. But listen to the prophetic word. परंतु भविष्यात्मक शब्दाला ऐका. You listen to the prophetic word. त्यावेळेस तुम्ही भविष्यात्मक शब्द ऐकता. You speak the prophetic word. तुम्ही भविष्यात्मक शब्द I बोलता. speak over you, Janice. आणि मी जेनिस वर बोलत आहे. God is going to do amazing things in this coming season. या येणाऱ्या ऋतूमध्ये देव अद्भुत कार्य करणार God is आहे. going to bring divine connections to you. देव तुझ्या जीवनामध्ये दैविक As कनेक्शन your आणणार आहे. parents are going to open their mouth, तुझे आई वडील तुझ्या मुख उघडत असताना life words, जीवनी शब्द बोलत असताना, prophetic words, भविष्यात्मक शब्द बोलत and you असताना, are going to be the head, not the tail. आणि तू शिर असणारे शेपूट नव्हे. Leroy, लिरॉय, God is going to raise you up. देवबाप तुला उंच करणार You आहे. will travel into the nations. तू राष्ट्रांमध्ये प्रवास Your करशील. mother and father are going to repeat those words. तुझे आई वडील हेच शब्द तुला वारंवार If they सांगणार don't have आहे. any other words, त्यांना दुसरे शब्द मिळणार they will नाही. repeat these words. ते हेच शब्द बोलतील. I see you as standing in the highest positions of companies. आणि कंपनीच्या उच्च शिखरावर, उच्च स्थानावर You तुला are बसताना मी पाहिलं आहे. going to advise people. तू लोकांना सल्ला देणार आहे. But then God is going to use you to serve in the kingdom. आणि देवबाप तुझा वापर त्याच्या You राज्यामध्ये are an करणार आहे. organizer. तू व्यवस्थापन करणार आहे. You know how to delegate. तू समर्पित You are आहे. an administrator. तू व्यवस्थापक आहेस. Keep yourself humble. आणि तुझ्या स्वतःला नम्र ठेव. And in this season, you're going to see amazing things. आणि ह्या ऋतूमध्ये तू अद्भुत कार्य पाहणार आहे. So, म्हणून
So when Moses said, who I tell to the children of Israel you are, आणि म्हणून मोशेने विचारलं की इस्रायल लोकांना काय सांगू, मला कोणी पाठवलंय? and God said, देव म्हटला, I am that I am. मी आहे तो आहे. And so in Hebrew, आणि इब्री भाषेमध्ये that's exactly the word used in Hebrew. Yes. Ahi, Asher, Ahi. आशेर आही आशेर, नहीं, आही, अशेर, आही. आही आशेर आही. तो यहाँ पे तो सिर्फ आही लिखा है, मेरे पास जगह नहीं था, पर आही आशेर का मतलब है that, आही का मतलब है I am, एक और ये यहाँ पे लगा दो, आही आशेर आही. जागा नाही म्हणून मी थोडक्यात that दिलंय. I am. मी जो आहे तो आहे. जब प्रभु बोलता है, ज्यावेळेस प्रभू म्हणतो, it's in first person I am. when the Lord says, it is in the first person, पहिल्या व्यक्तीच्या मध्ये बोलतो तो. So it is God speaking. देव म्हणत आहे. When I am speaking, ज्यावेळेस मी बोलतो, you are speaking, तुम्ही बोलत आहात, we say Yahweh. आम्ही म्हणतो यावे. And Yahweh means यावेचा अर्थ काय? He is. तो आहे. तभी तो हम बोलते हैं आणि म्हणून आम्ही म्हणतो, that's why we say यहोवा ईरी. यहोवा इरी. He is provider. तो पुरवठा करणारा आहे. He is provider. तो पुरवठा करणारा आहे. यहोवा निसी. यहोवा निसी. He is banner. तो ध्वज आहे. यहोवा सिद्दिकनु. यहोवा सिद्दीकनो. He is तो righteousness. धार्मिकता आहे. यहोवा शालोम. यहोवा शालोम. He is my peace. तो माझी शांती आहे. So we come to know this I am through what I am does. आणि मग मी आहे जे करतो त्यामधून आम्हाला मी कोण आहे हे आम्हाला कळतं. So that's why we say we join. He is provider. He is peace, and so on. म्हणून आम्ही म्हणतो की तो आमची शांती आहे, तो आमचा ध्वज आहे आणि इत्यादी. इसका मतलब I am नहीं है. याचा अर्थ मी आहे नाही. इसका मतलब है तुम ही. याचा अर्थ यावेचा अर्थ आहे तू आहे. तुम ही हमारे प्रोवाइडर हो. तूच आमचा पुरवठा करणारा आहे. Also that is human speaking. हे मानवी शब्द आहेत. Bottom line, याचं सरते शेवटी काय? your speech तुमचे शब्द in the year of 26, 2026 या सालामध्ये in the year of 86, आणि 80 यहुदी दिनदर्शिका 86 it वर्षामध्ये is going to be a connection for your children, तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये एक कनेक्शन असणार आहे. for work, कामासाठी, marriages, विवाहासाठी, or for anything they need. इतर कुठल्या गरजा त्यांच्या असतील त्यासाठी. कितना टाइम बचा है? 15 minutes. Okay, 15 minutes. I didn't 15 even minutes. start my message. That's just the prophetic word. हे फक्त मी भविष्यात्मक शब्द बोललो, आता उपदेश सुरू करायचा आहे. Okay, please take it and please put it somewhere in this house of God. आणि हे चार्ट घ्या आणि मंदिरामध्ये कुठेतरी चांगलं ठेवा, जेणेकरून सगळ्यांना वाचता Or येईल. if you can make it better, याच्यामध्ये आणखी चांगलं करता आलं तर चांगलीच it will गोष्ट be a आहे. reminder to the congregation आणि मंडळीला याची आठवण सदैव राहील. how to speak to your children, तुमच्या लेकरांसाठी कसं बोललं how to पाहिजे, speak to your wives. तुमच्या पत्नीसाठी कसं बोललं पाहिजे. Because if you speak death words, जर तुम्ही मरणाचे शब्द बोलला, तुम्हारा ही नुकसान है. तुमचं नुकसान होणार आहे. If you It speak will be death lost words to to you. if you speak death words to your husband, पत्नीनं तुम्ही पतीला मरणाचे शब्द बोलला, तुम्हारा ही नुकसान है. इट विल बी लॉस्ट टू यू. If you speak death words over your children, तुमच्या लेकरांबद्दल तुम्ही मरणाचे शब्द बोलला, तुम्हारा ही नुकसान है. इट विल बी लॉस्ट टू यू. If the children speak death words to the parents, जर लेकर आई वडिलांसाठी मरणाचे शब्द बोलले, this is a powerful year हे सामर्थ्यशाली वर्ष आहे as well as a very dangerous year. बहुत dangerous साल भी है. आणि अधिक धोकेदायक वर्ष आहेत. जितना अच्छा साल भी है, जितकं चांगलं वर्ष आहे उतना डेंजर साल भी है. तितकेच कठीण वर्ष येणार आहे. तो जुबान संभाल के बात करना. म्हणून तोंड सांभाळून बोला. अगर जुबान संभाल के बात नहीं करोगे, जर तोंड सांभाळून नाही बोलले, चाहे कितना दुआ कर लो, कितीही प्रार्थना करा, कितना प्रार्थना कर लो, कितीही प्रार्थना करा, कितना मैसेज सुन लो, no matter how much you कोई pray and hear फायदा the word नहीं of है. God, it's not going to be of any use. क्योंकि अमल करना
is important. Because applying it is important. The Bible says obedience is better than आणि म्हणून sacrifice. देवाच्या वचनात सांगितलंय यज्ञापेक्षा आज्ञापालन बरे. Can we put our hands for Leroy and Janice? या लिरॉय आणि जेनिससाठी आपण टाळ्या वाजूया. Let's get quickly to the Word of God. ताबडतोब आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. Ruth chapter 2 verse 3. रूथ 2:3 ती जाऊन शेतात कापणी करण्यास मागून सर्व वेचू लागली आणि असे झाले की शेताच्या ज्या भागी ती ती गेली तो अमेरिकेचा कुळातल्या बजवाचा शेप होता. Lord, I seal this word over the congregation, the prophetic, as well as the message that I'm going to deliver. परमेश्वरा जो मी संदेश देणार आहे तो भविष्यात्मक तुझ्या मंडळीसाठी असू दे. Lord, why I go super speed, Lord. आणि सुपर स्पीड मी जात असताना Lord, train your children's ears. तुझ्या लेकरांचे कान तू तीक्ष्ण कर They will connect all the dots. आणि ते सर्व काही योग्य In Jesus' name. The title of today's message is वचनाचं शीर्षक हे आहे Connected by Grace, कृपेने संलग्न होणं Positioned for Destiny. आणि उद्दिष्टाकडे वाटचाल करणं. Connected by grace, कृपेने संलग्न होणं, positioned for destiny. उद्देशाकडे वाटचाल करणं. Pastor Stephen is walking, आणि पास्टर स्टीवन चालत आहे. and if I don't walk at the right speed, आणि जर मी योग्य गतीने चालू नाही I cannot connect with Pastor मी Stephen. पास्टर स्टीवन सहित संलग्न होऊ शकत नाही. Another thing, आणखी एक गोष्ट आहे, if Pastor Stephen is walking, पास्टर स्टीवन चालत I आहे walk too fast, आणि मी जर लवकर गेलो we don't make connections. आम्ही एकमेकांसाठी संलग्न होत नाही. But परंतु this is a year हे वर्ष आहे as divine connection. दैवी संलग्नता. Ruth's stories tell us रूथची गोष्ट आम्हाला सांगते we are positioned for destiny. आम्हाला उद्दिष्टासाठी रचण्यात आला आहे Nothing is accident. आणि आमच्या जीवनामध्ये कुठलीच योगायोग Nothing नाही, is accident. कुठलीच गोष्टी योगायोग आलेली नाही. So Ruth comes back to the Jerusalem. आणि रूथ पुन्हा यरूशलेमेत येते. Orpah, अर्पा she goes back to her mommy and daddy. अर्पा तिच्या आई वडिलांकडे जाते. Orpah name means stiff-necked. अर्पा म्हणजे ताटमानीची. Her name is stiff-necked. तिचं नावाचा अर्थ ताटमान. रोई तो सही. She cried, हा रडत रडत तर गेली but she went back. पण ती पुन्हा गेली आई वडिलांकडे. But Ruth did something else. पण रूथनी वेगळं काहीतरी I'm केलं. not leaving you. मी तुला सोडून जाणार Your नाही. God, my God. तुझा देव माझा Your देव, people, my people. तुझे लोक माझे I लोक. look different than your people. मी तुझ्या लोकांपेक्षा वेगळी Your दिसत food आहे. is different. तुझं जेवण वेगळं But आहे. I've seen something inside of you, Pastor Stephen. पास्टर मॅथ्यू तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं I've seen पाहत आहे. something inside of you, Naomi. ना मी तुझ्यामध्ये काहीतरी मी वेगळं That पाहत I आहे. know, that I know, that I know that. आणि मला माहित आहे, मला माहित आहे, I'm मला माहित supposed to आहे. go with you. मला तुझ्या संतीची So इच्छा आहे. I'm not leaving म्हणून you. मी तुला सोडत नाही. There's destiny attached to it. त्याच्यामध्ये उद्दिष्ट Oh, जोडलेलं there आहे. was famine in Bethlehem. बेथलेहममध्ये मी जाईल. Bethlehem means house of food. बेथलेहम म्हणजे भाकरीचं घर. Oh, house of food does not have any food. आणि मग भाकरीच्या घरामध्ये And they भाकरच have to नाही. leave to Moab. आणि मोवाबला जावं लागलं. Moab means मोवाब म्हणजे मेरे बाप से हुआ बच्चा. आणि माझ्या वडिलांकडून झालेलं लेकरू. Oh, incest. आणि त्या ठिकाणी इन्सेस्ट आहे. Oh, it's a filthy place. त्या ठिकाणी घाणेरडी गोष्ट आहे. But it is famine in the house of God. परंतु देवाच्या घरामध्ये दुष्काळ पडला आहे. Bethlehem should never be in famine. बेथलेहम हे दुष्काळामध्ये कधीच नसावं. So our family leaves to Moab. आणि म्हणून आमचं कुटुंब मोवाबला गेलं. The father Elimelech, आणि अभिमलेक नाव एलिमलेक नावाचा वडील आहे. whose name means Elimelech, God is my king. याचा नावाचा अर्थ देव माझा राजा आहे. And the wife, आणि त्याची पत्नी Naomi, नाओमी means pleasantness, म्हणजे आनंददायी. with Mahlon and Kilion. महलोन आणि किलियन त्याचे 2 मुलं होते. I don't understand. मला एक कळत नाही, माँ बाप कैसे कैसे नाम रखते अपने बच्चों के. आई वडील आपल्या लेकरांचे नाव कशी कशी ठेवतात. Because each time you're calling your child's name, का ज्या ज्या वेळी तुम्ही तुमच्या लेकराचं नाव you बोलता are calling something out. तुम्ही त्यामधून काहीतरी बाहेर बोलवता. बच्चा मरेगा कैसे नहीं. आणि मग लेकर कसे मरणार नाही. क्योंकि महालोन का मतलब क्या है पता है. महलोनचा अर्थ काय माहितीये का. बीमार. आजारी. अगर बीमार नहीं होगा तो भी बीमार हो जाएगा. आणि मग तो महलोन आजारी नसला तरी आजारी आजारी बोलून तो खरंच आजारी होईल. और किलियन का मतलब क्या है पता है. किलियनचा अर्थ काय माहितीये का. सड़ रहा है. सडते. असे नाव कोण ठेवतं का. I don't get it. मला कळत नाही.
How come parents name that? आणि आईवडील आजार आणि सडलेले असे नाव कसं ठेवू So शकतात? then one day my wife came from the hospital त्यावेळेस एके दिवशी माझी पत्नी हॉस्पिटलमधून आली and she said, I had a patient who had the baby आणि ती म्हटली की एक पेशंट आहे त्याचं बाळ आहे and I was looking at the birth certificate. आणि मी बर्थ सर्टिफिकेट पाहत होते क्या नाम दिया पता लड़की को? आणि मुलीला काय नाव ठेवलं माहिती का? Ton of money. थनप मनी. सोचते नहीं है ये नाम कहां तक कहां जाएगा. काय विचार नाही करत, टोरी मोरी गोरी काही नाव ठेवतात. Please give good names. आपल्या लेकरांना चांगले नाव, चांगले अर्थ असलेले नाव बोला. So all three of them died. आणि तिने मेले. All three of them died. तिन्ही मेले. And so now Ruth comes with Naomi. आणि रुथ नॉमी संती येत आहे. And they are in the hometown. आणि ते त्यांच्या माहेरी आहे. Oh, then she goes to the Ruth says, मैं काम करने जाऊंगी. रुथ म्हटली मी कामाला जाईल. रूथ का देख रेख फरक है. आणि मग रुथची जी काळजी आहे त्याच्यामध्ये फरक आहे. She is different from the ladies in Jewish. आणि यहुदी स्त्रियांपेक्षा ती वेगळी आहे. So she goes the first day she lands there. आणि पहिल्या दिवशी जाती शेतामध्ये. She goes into a field एका शेतामध्ये जाती. after the reapers. आणि ज्यावेळेस ते गोळा करणारे, धान्य गोळा करणारे, जो बचा कुचा पीछे है जे धान्य पडले ती वेचू लागली. वो उठा रही ती है. वेचू लागली. Oh, goes to a field. आणि मग आपल्या शेतात जाती. It's not an accident. हा योगायोग नाही. This is a year of divine हे connection. दैवी कनेक्शनचं वर्ष She आहे. ends up in a field. या ठिकाणी दैवी कनेक्शन And आहे. that field is a Boaz's field. आणि मग ते शेत बवाजाचं शेत निघतं. Oh, you're going to end up in some places that is Boaz's field. तुम्ही अशा ठिकाणी जाणार आहे ते बवाजाच्या शेतासारखं Oh, आहे. you might be picking in the bottom barrels. तुम्ही फक्त त्या पेंड्या गोळा करत, You धान्य गोळा might be करत picking असाल. in the down what is left तुम्ही over. खालच्या गोष्टी उचलत असाल. But this is a setup from heaven. परंतु हे देवाच्या देवा स्वर्गातून मार्गदर्शिका This is आहे. a setup for a step up. आणि प्रत्येक पावलासाठी This देवाचं is मार्गदर्शक God आहे. is doing. देवबाप हे करत आहे. But this is God is doing. हे देवबाप करत आहे. I don't know where to go from the message. मला माहित नाही उपदेशातून कुठे जायचं आहे. बहुत कुछ है यहाँ पे. देवाला तुम्हाला सांगायचं So आहे. she left and gleaned in the field. आणि मग त्या ठिकाणी ती शेतात गेली. And she was noticed. आणि तिला पाहण्यात आलं. Who noticed her? तिला कोणी पाहिलं? Boss man. तो जो मुखिया आहे त्याने पाहिलं. मुखिया हर दिन नहीं आता वहां पे. हा, मुख्य व्यक्ती दररोज येत नाही. When God has a plan for your life, ज्या देवाची तुमच्या जीवनासाठी योजना असेल मुखिया नहीं, मुखिया का बाप भी पहुंच जाएगा. आणि मुख्य काय, मुख्याचा बाप देखील त्या ठिकाणी Because हजर God आहे. has a plan for his child. तर देवाची योजना त्याच्या लेकरांसाठी आहे. God has a plan for his child. देवाची योजना त्याच्या It लेकरांसाठी is आहे. God incidents. देवबाप सर्व गोष्टी घडून आणतो. ये कोई तुक्का फिट नहीं हे है. फक्त असंच काहीतरी झालं This is असं not ती गोष्ट नाही. coincidence. हे फक्त योगायोग She नाही. started gleaning there. ती त्या ठिकाणी चारा वेचू लागली. बोअस कहता है, बॉस येतोय. ये किसकी लड़की है? ही कोणाची मुलगी ये आहे? कोई फर्क है? दिस इज जस्ट. बोअस को जानता है आणि बॉस तिला ओळखतो. क्योंकि बोअस के माँ के बारे में भी हमने सुना. Boaz had heard, he has heard about Boaz's mother. Who is Boaz's mom? Who is Boaz's mother? She was Rahab the prostitute from Jericho. ती येरिको या ठिकाणची राहाब वेश्या होती. She was in the God's plan of salvation. देवाच्या तारण्याच्या योजनेमध्ये Know ती how होती. despicable your situation is. आणि किती कठीण तुमची परिस्थिती How असो, bad your situation is. किती वाईट तुमची परिस्थिती असो, Oh, when you are in the plan of God. देव त्या योजनेमध्ये तुम्हाला When ठेवत there's a आहे. prophetic word over your life. कारण का देवाच्या वचन तुमच्या When जीवनामध्ये there's a word भविष्यात्मक over आहे. your children. ज्यावेळी तुमच्या लेकरांना भविष्यात्मक शब्द No आहे. weapon formed against you shall prosper. कोणतेही शस्त्र तुमच्या विरुद्ध निर्माण झालेली It is यशस्वी going होणार to नाही. happen. ते होणार आहे. So this person who said it's not going to happen, आणि ज्या व्यक्तीने सांगितलं की काहीच होणार नाही, brother David का boss है. तो So तो he- दाविदाचा बॉसचा बॉस. He's high up in NSA. तो NSA मध्ये फार उच्च पदावर आहे. वो चुटकियों में नौकरी दिला सकता है. आणि एका झटक्यात नोकरी देईल. He said it is not possible. तो म्हटला काही शक्य होत नाही. जब उसको बताया ना, जेव्हा त्याला सांगितलं,
उसके आंख खुले के खुले रह गए. When we told him, his eyes were wide open. जब खुदा आपके लिए रास्ता खोलता है ना, When God opens the door for you, oh, it's better to trust in the Lord. देवावर भरोसा ठेवा. Oh, better to trust on His promise. देवाच्या अभियंत्यावर भरोसा ठेवा. इंसान पे भरोसा रखने से कितना उत्तम है प्रभु पे भरोसा It's रखना. better to trust in God than to trust in people. And so she gleans and comes home. आणि म्हणून त्या ठिकाणी ते पेंड्याचं Because she धान्य is वेचते connected. आणि घरी येते. I'm running faster. मी पुढे जात आहे Oh, I feel something pushing me here. आणि मला काहीतरी मला God is ready to ढकलताना connect. वाटत God आहे. is removing the heavenlies to connect some of देवा you. स्वर्गातून तुमच्यापैकी काही लोकांना संपर्क साधत आहे. Young people, He's moving some things for you. तरुणांनो तो तुमच्यासाठी काय काय गोष्टी घडवत आहे. Oh, Boaz may be 30 years older. बोवाज हा 30 वर्ष मोठा असेल. Boaz cannot get married बोवाज आता त्याचं लग्न होऊ until शकत नाही Ruth comes. जोपर्यंत रूत येत नाही. वो चल रहा है, तो चालतोय पर उसके सामने कोई लड़की नहीं आ पण रही त्याच्या पुढे कोणती मुलगीच येत नाही. जो उसके हिसाब से हो. No girl is coming according to his will. Because Ruth has been ordained for Boaz. कारण रूतला देवानी बोवाजासाठी निश्चित केला आहे. So wait on the Lord for your bride and the groom, young people. तुमच्या जोडीदारांसाठी He is going to bring- तरुणांनो वाट पहा देवाची. He is bringing it for you. देवबाप तुमच्यासाठी सर्व काय कार्य God करत is आहे. bringing some connections. देवबाप दैवी कनेक्शन करणार Tell आहे. somebody it's going to happen this year, some things in my life. कोणाला ते सांगा, वळून तुमच्या शेजाऱ्याला सांगा की या वर्षी माझ्यासाठी अद्भुत गोष्ट घडणार This आहे. year some connections is happening in my life. या वर्षी माझ्यासाठी अद्भुत गोष्ट घडणार आहे. This year some connections is happening in या my वर्षी life. माझ्यासाठी अद्भुत गोष्ट घडणार आहे. God is going to turn someone's eyes towards me. देवबाप कोणाची तरी दृष्टी माझ्यावर God आणणार is आहे. going to turn someone's eyes towards me. देवबाप कोणाची तरी दृष्टी माझ्याकडे आणणार आहे. It might be a boss man. कदाचित बॉस असेल, It might be a teacher. कदाचित शिक्षक असेल, It might be my life partner. कदाचित जीवन साथी असेल. Oh, because I'm a secret weapon in the kingdom of God. आणि मी देवाच्या राज्यामध्ये गुप्त शस्त्र आहे. And secret weapon would be revealed in the appointed आणि time. मग योग्य वेळी देवबाप गुपित I शस्त्र talked बाहेर about काढतो. two type of times. आणि मी दोन प्रकारच्या काळाबद्दल बोललो. Chronos and Kairos. क्रोनोस आणि कायरोस समय. Chronos means 5 बज गया, 6 बज गया, 7 बज गया. क्रोनोस समय म्हणजे 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले. But Kairos पण कायरोस म्हणजे is appointed time. योजलेली वेळ. The person pastor is walking from there. आणि मग एक व्यक्ती तिथून धावत चालत I आहे. meet him at the exact time. मी त्याला योग्य समय भेटतो. I have met some people in the airport that I should not have met, but God orchestrated for me that. ज्या लोकांना मी भेटू शकत नव्हतो अशा लोकांना मी एअरपोर्ट भेटलो. कारण का Just stay देवाने humble, ते just तशा प्रकारे रचलंय. stay humble, just stay humble. फक्त नम्र व्हा, देवासमोर नम्र व्हा. Just keep on picking the gleanings. फक्त जो धान्य पडेल ते वचत राहा नम्रपणे. Oh, Boaz said, leave some extra for her. भाऊ त्याच्या शेतकऱ्यांना काम करायला म्हटलं की त्याच्यासाठी धान्य सोडून द्या. उसके दिल में कुछ कुछ होता है. त्याच्या हृदयामध्ये काहीतरी घडत आहे. कुछ कुछ होता है. कुछ कुछ होता है. वो छोड़ रहा है पीछे पीछे. आणि तो मुद्दाहून त्या ठिकाणी धान्य पाडतो कारण का कुछ कुछ होता है. Because I am the appointed of God. आणि मी देवाचा योजलेला आहे. Oh, but God has a plan for my life. देवाची माझ्या जीवनासाठी God is योजना in आहे. control. देव सर्व काही आपल्या नियंत्रणात ठेवतो. Then Boaz says, मग बोवाज म्हटला verse 5 to 8, 5 ते 8 मध्ये, who is in charge of the reapers? आणि मग ते धान्य गोळा करणाऱ्यांचा मुख्य कोण आहे? Whose young woman is this? कोणाची कन्या ही आहे? Ruth did not introduce herself, okay? रूथनी स्वतःची ओळख करून दिली नाही. When God has a plan for you, या देवाची योजना तुमच्यासाठी आहे. बाकी आपके पास आएंगे. सर्व काय तुमच्याकडे, तुम्हाला त्यांच्या मागे फिरायची She गरज was नाही. not trying to be seen. ती स्वतः लाईमलाईट मध्ये येत नव्हती. She was simply faithful. ती केवळ विश्वासू होती. She was working, serving, cleaning, doing everything. ती सर्व काही विश्वासूपणे करत होती. Honoring Naomi. आणि नॉमीच्या Staying humble. मार्गाप्रमाणे चालली होती. When God orders a divine connection like what we heard, जेव्हा देवबाप दैवीरित्या आम्हाला संलग्न करतो लोकांसाठी, you do not have to manipulate for the visibility. तुम्ही म्हणू शकत नाही मी अमुक आहे तमुक आहे मला द्या. Boaz says, कौन है ये? बोवाज म्हणतो तू कोण आहे? She's a foreigner.
ती विदेशी आहे. You remember my story from Florida Bible College? हा, फ्लोरिडा बायबल कॉलेजची तरुणांना गोट माहितीये का? मैं छत के ऊपर काम कर रहा था. मी छतावर काम करत होतो एक अंग्रेज आके पूछा नाम क्या है, आणि अंग्रेज म्हटला तुझं नाव काय? व्हॉट इज युअर नेम? कहाँ से है? फ्रॉम वेअर आर यू? इंडिया. इंडिया. मेरे 3 मास्टर एजुकेशन का $35,000 उस बुढ़े अंग्रेज ने पे किया. आणि त्या चांगल्या अंग्रेज व्यक्तीने द इंग्लिश मॅन ही पुट $1,000 फॉर माय बोथ द डिग्रीज ऑफ मास्टर्स. वो स्कूल बंद हो गया. दॅट स्कूल क्लोज डाऊन. टोटल 65,000 से ऊपर खर्च हुआ. $65,000 it was expensive. मोर देन 65,000 एक्सपेन्स वॉज देअर. That school closed. I had to go to the seminary. ती शाळा बंद पडली. मी सेमिनारला गेलो वो ढूंढ के वहां पहुंचा. आणि हा अंग्रेज मला माझ्या शोधात आला त्या ठिकाणी. एक दिन प्रेसिडेंट बुलाता है, आणि प्रेसिडेंट मला बोलवतात. ग्रेजुएट स्कूल का प्रेसिडेंट. ग्रॅज्युएट स्कूलचा प्रेसिडेंट. मैंने सोचा कुछ पंगा हो गया. मी म्हटलं झाला आता घोटाळा. You know the executive chair होते ना वो प्रेसिडेंट्स ऑफिस में. आणि प्रेसिडेंटच्या ऑफिस Executive मध्ये chair, एक्झिक्युटिव्ह वो बड़े वाले चेयर होते हैं. हा, मोठ्या खुर्च्या असतात. कहता है, बेटा यहाँ बैठो. या ठिकाणी बस बाळा. Oh, God was doing some divine connections. देव बाप त्या ठिकाणी दैविक कनेक्शन करत होता. Some of you been laboring with no applause, काही लोक सेवाचा करतात पण कोण कौतुकच no करत नाही तुमचं. recognition. कोण कौतुक करत नोंद घेत नाही. बोअस क्या कहता है पता है? बॉस काय म्हणतो माहितीये का? Do not go to the another field. दुसऱ्या शेतात जाऊ नको, तू यहीं पे आ बेटी. इकडच ये. Oh, this is powerful. हे सामर्थ्यशाली वचन आहे. मेरे फील्ड में आना बेटी. माझ्याच शेतात जे काम करायला दुसरीकडे कुठे जाऊ नको. God will not only connect you, देव बाप तुम्हाला फक्त संलग्न करणार नाही, He will connect you right in the field. परंतु शेतामध्ये तुम्हाला घेऊन येईल. God will connect you, देव तुम्हाला संलग्न करील and your presence will increase in that place. आणि तुमच्यावर देवाचं सानिध्य असल्या कारणाने त्या Can ठिकाणी 5-6 आशीर्वाद होणार आहे. Can 5-6 young people stand here? 5-6 तरुण या ठिकाणी उभा राहा. पटपट पटपट पटपट. I want one Ruth in the back. 5-6 तरुण या ठिकाणी उभा राहा. Oh, so you are gleaning. Keep gleaning. आणि तुम्ही या Oh, in a ठिकाणी line. धान्य गोळा करत आहेत. अरे उस तरफ देखो, उस तरफ देखो. मेरी तरफ मत देखो, उस तरफ. हा, त्या ठिकाणी बघा, So you तिकडे are बघा. gleaning. Come on. या पटपट पटपट या पटपट या. I need one Ruth. Maybe एक रूथ. 2-3 men here. एक रूथ पुढे पाहिजे. And then Ruth पीछे है. रूथ या ठिकाणी आहे. Okay, you glean. They are working for आणि ते Boaz. धान्य गोळा करत आहे. तू खालचं धान्य उठाओ, you glean. खालचं धान्य उचल. ये जो छोड़ते हैं वो आप what they are leaving you are picking up. तुम्ही पडलेले धान्य गोळा करू नका. ही उचलणार आहे. And उचलणार then आहे. all of a sudden something happens. No, आणि no, मग- you stay here. You stay here. या जास्ती पुढे जाऊ नका. या इकडे All उभं of राहा. a sudden something happens. अचानक काहीतरी घडतंय. Oh, she is faithful in what she's आणि doing. ती गोळा करण्यामध्ये विश्वास They are आहे. serving. She's serving behind them. आणि या सर्व सेवकांच्या मागे ती आहे. Something is going to flip. काहीतरी आता चमत्कार होणार The आहे. Bible says देवाचं वचन सांगतं. the last shall be the first. आणि जे शेवटचे ते प्रथम होणार आहे. Immediately now she is the boss आणि woman. बोळाले की हीच पहिली झाली. And they are all following her. हे सगळे तिच्या मागे चालू लागले. One point she was doing only 30-fold. एकेकाळी ती फक्त 30 पट गोळा करत अब ये होती. मालिकन बन गई. आता तर डायरेक्ट मार्किनच झाली तू. Because Boaz said, don't go to another field. दुसऱ्या शेतात जाऊ नको, इथंच I ये. am your kinsman आणि redeemer. मी तुला उद्धार करणारा राजा आहे. Oh, because God had a divine plan. देवाची तुझ्यासाठी महान योजना It आहे. did not end there. त्या ठिकाणी संपली नाही गोष्ट. Oh, because Ruth now is in the lineage of Jesus Christ. आता रूथ येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये येते. Her grandchild would be David. आणि तिचा नातू दावीद होणार आहे. Because there's a prophetic त्या word. ठिकाणी भविष्यात्मक शब्द आहे. She was not part of the Israel Commonwealth. ती यहुद्यांच्या जमातीत नव्हती. But God had a plan for Ruth. देवाला युरूथसाठी योजना Can we आहे. put our hands for the kids, everybody? टाळे वाजूया लेकरांसाठी. This morning time, आज सकाळी you are disturbed or you're tired and you're saying nothing is working for तुम्ही me. थकला आहात, निराश होत असं काही माझ्यासाठी चालतच नाही. God has appointed this time for you. देव बाप तुमच्यासाठी एक वेळ योजत Our आहे. sister is going to come up for the worship, सिस्टर भक्ती घेण्यासाठी पुढे येणार आहे. and worship team is going to stand up. आणि वर्शिप टीम या ठिकाणी उभा असणार आहे. I want specifically only those people to show up जे असेच लोक येतील पुढं
who really feel some things are not going the way it should in ज्यांना their असं life. वाटतं की माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी जशा घडल्या पाहिजे तसं घडत नाही. If you're waiting for your spouse, come up in the front. जर तुमच्या जोडीदारांची वाट पाहताय तुम्ही पुढे या. This is the year of divine connections. दैवी कनेक्शनचं हे वर्ष सब खड़े आहे. हो जाए, सब खड़े हो जाए अपनी सीट सगळे उभं में. राहूया आपण. I want somebody who's waiting for job, please come up. काही लोक कामाची वाट पाहताय, कामाच्या द्वाराचं वाट पाहते, Somebody who's waiting for education direction, please come up. शैक्षणिक द्वार उघडण्याचं वाट पाहते, पुढे याचं पाऊल उचलत आहात. डरना नहीं आ जाओ. घाबरू नका, पुढे या. There is no shame in the game. आणि देवाच्या सानिध्यामध्ये लाज नाही. फिकर मत करो कौन देख रहा है, कोई देख रहा है. कोण मला पाहतं हे बघत बसू This नका. is between you and your God. हे फक्त तुमच्यामध्ये तुमच्या Oh, देवामध्ये I'm आहे. stepping out this morning. देवबाप या ठिकाणी This is a उतरत आहे. strange country. या ठिकाणी पुढे या. ये पहले हम यहाँ पे कभी नहीं आए थे रूथ, रूथ कधी पुढे आली नव्हती, क्योंकि इजराइल में पहली बार पैर रखी है. कारण का इस्रायलमध्ये पहिल्याच आली, But she has पहिल्यांदाच taken आली. a step of faith to go to a field. पण शेतामध्ये जाण्यासाठी विश्वासाचं पाऊल So this उचललं. morning as you're coming up, you're taking a step of faith. आणि म्हणून तुम्ही पुढे येत असताना विश्वासाचं पाऊल उचलत आहेत. And as you're taking a step of faith, विश्वासाचं पाऊल तुम्ही उचलत असताना I want you to speak the word of God over your life. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या जीवनावर देवाचे शब्द बोला. You are not going to speak any more negative words over your life. तुम्ही तुमच्या जीवनावर नकारात्मक शब्द बोलणार नाही, Because this is a divine connection speech. कारण का दैवी कनेक्शन त्या ठिकाणी होत आहे. If something comes negative in your mouth, जर तुमच्या मुखामध्ये काहीतरी नकारात्मक आलं, you're going to speak 1 Samuel 17:45. तुम्ही पहिले शमूएल 17:45 बोलणार आहात. सेनाओं का यहोवा द लॉर्ड ऑफ होस्ट मेरे संग है. ही इज विथ मी. सेनाओं का बोले मेरे साथ. म्हणा, द लॉर्ड सेनाओं ऑफ का होस्ट, यहोवा मेरे संग है. द लॉर्ड ऑफ होस्ट इज विथ मी. मेरे लिए पूरा है. ही इज माय कंप्लीशन. मेरे फ्यूचर के लिए पूरा ही है. इज कंप्लीट फॉर माय मेरे फ्यूचर. नौकरी के लिए पूरा है. जिसको नौकरी चाहिए नौकरी बोले. जे काम शोधत ते म्हणा की माझ्या ओ मेरे कामासाठी तो पार्टनर पुरेसा के लिए आहे. पूरा है. ही इज इनफ फॉर माय प्रोजेक्शन. ओ फॉर मेरे 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 बीमारी के लिए पूरा है. ही इज इनफ फॉर माय सिकनेस. This year I'm going to see the goodness of the Lord. मी या वर्षामध्ये देवाचा चांगुलपणा पाहणार आहे. Lord, as your children have stepped forward, परमेश्वरा, तुझे लेकर पुढे आले as असताना, your servants, तुझे सेवक या नात्याने in agreement we decree and declare, आम्ही हे जाहीर करतो, कबूल करतो. they're going to experience supernatural testimonies. ते अलौकिक साक्ष अनुभवणार आहे. Not only this is the month of May. फक्त मे महिन्यात नव्हे, This is the 5th month. हे 5वा महिना आहे. So we speak unmerited favor over them. आणि देवा तुझ्यावर त्यांची अपात्र अशी So we declare मेहरबानी and लागत आहे. decree grace over them. आम्ही तुझी कृपा त्यांच्यावर जाहीर करतो, मोकळं As करतो. the servants of God, we bless them. देवाचे सेवक करण्याने आम्ही तुला आशीर्वाद करतो. Let the countenance God be shine upon them. त्यांचा तुझा मुख प्रकाश त्यांच्यावर चमकव. Strengthen their faith. त्यांच्या विश्वासाला बळकटी दे. एक important correction करना है यहाँ पे. एक दुरुस्ती करतो. If you have unforgiveness, you have to release it. जर तुम्ही क्षमा केली नसेल कोणाला तर क्षमा करा. If you don't release it, it's not going to work. क्षमा करणार नाही तर काहीच होणार नाही. Because this is very important. कारण का हे फार महत्त्वाचं Holy आहे. Spirit can work only in a pure vessel, पवित्र आत्मा शुद्ध पात्रामध्येच काम करू in a शकतो. consecrated vessel. शुद्ध असल्या पात्रामध्ये काम करू So शकतो. we're going to lay hands over you, म्हणून आम्ही तुमच्यावर हात ठेवून प्रार्थना and करणार sister आहोत. is going to lead us. आणि सिस्टर आम्हाला पुढे चालवणार गीतामध्ये. जिसके हाथ में मेरा कर, जिसके हाथ में मेरा और आगे वाला कर वो मेरा है. जिसके हाथ में मेरा कर, जिसके हाथ में मेरा और आगे वाला कर वो मेरा है. तो कभी ना छोड़ेगा, तो
शब्द खुदा संग था, वो शब्द खुदा ही था, वो मेरा है। Thank you, Jesus. Worship you, Lord. Give you all the glory to your name, Lord Jesus. आइए अपने हाथों को ऊंचा उठाइए और कहेंगे, परमेश्वर तू मेरे साथ है, जैसे तू अब्राहम के साथ था, इसहाक के साथ था, तू मेरे साथ था और वो हमें कभी नहीं छोड़ता, कभी भी नहीं त्यागता। हर एक निराशा में, हर एक मुसीबत में आप अगर अकेले भी पाते हो अपने आप को, लेकिन परमेश्वर की सानिध्य, परमेश्वर का प्रेजेंस आपको कभी अकेला नहीं छोड़ता। आपके आंसू को वो गिनता है, आपके हर एक स्ट्रगल को वो जानता है और हर एक बात जो आपके जीवन में चल रही है उस पर परमेश्वर की नजर है। एवरीथिंग गॉड इज लुकिंग एट यू इनटू योर लाइफ। और परमेश्वर के हाथ में आपका कल था, आपका आज है और आने वाला कल भी उसी के हाथ में, तो आपको कभी नहीं छोड़ेगा। आइए अपने आप में उस विश्वास को हम स्वीकारें यीशु मसीह के नाम में और एक बार फिर से गाएंगे हम हाथ उठाकर विश्वास के साथ। जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है। जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। Thank you, God, प्रभू आभार मानतो for your word, तुझ्या वचनाबद्दल, a prophetic word that you have spoken through your servant. ज्या सेवकाद्वारे जे भविष्यात्मक शब्द तू बोलला Help us to receive your word, Lord. प्रभू आम्हाला सहायता करी ते वचन Help us to wait upon you, Lord. तुझ्या आशा धरून आम्ही राहावं, Help us to wait upon your appointed time, Lord. तुझ्या नियुक्त वेळेसाठी आम्ही थांबावं, And help us to find ourselves humble at your feet. तुझ्या चरणाजवळ आम्ही स्वतःला नम्र करावं यासाठी आम्हाला मदत कर. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may go back to your seat. Let us be seated in the presence of the Lord. आपल्या जागेवर आपण परत जाऊया, प्रभूच्या सानिध्यात आपण बसूया. What a wonderful word we have received. आणि अद्भुत वचन देवाचं आपल्याला मिळालेलं आहे. What a wonderful move of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं महान कार्य. I wish we had some more time, मला आशा आहे की आपल्याला अधिक वेळ असता, but at this time I believe that this is just the start of what God is going to do. परंतु माझा विश्वास आहे ही केवळ सुरुवात आहे. प्रभू पुढे काय करणार आहे. Coming days, God is going to do great and mighty things. परमेश्वर येणाऱ्या गोष्टी दिवसामध्ये महान गोष्टी करणार आहे. If you are celebrating your birthday or anniversary this weekend, you are here, may I request you to please stand. जर वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत असाल तर आपण उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you.
Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary in this week. प्रियजनांसाठी प्रार्थना करतो. या आठवड्यात त्यांचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस We साजरा thank करत you, Lord, आहेत. for your faithfulness in their personal marital life till now. त्यांच्या वैयक्तिक वैयक्तिक जीवनात तू विश्वास आभार मानतो. As they enter into a brand new year of their life, आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत help them to असताना continue to experience your faithfulness, providence, and protection. अधिक अनुभव विश्वासपणाचा संरक्षणाचा Let all the पुरवठ्याचा promise of your word be fulfilled in their या lives. वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात Show पूर्ण them हो. many more birthdays, आणि anniversaries. अधिक वाढदिवस लग्नाचे वाढदिवस We as दाखव. a church, we bless them in Jesus' name. मंडळात येशूच्या नावाने In आशीर्वादित करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. You may be seated. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering at the Lord. त्याचं दर्शन आपलं दानर्पण सेवकार्थ दानर्पण We, the pastoral staff, will stand right behind the church to meet you. बाळके वर्ग चर्च मागे असं तुम्हाला God भेटण्याकरिता. bless you. Have a blessed week ahead. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. तुमचा येणारा आठवडा आशीर्वादाचा God असो. bless you. The weather may be formed, but it won't prosper. When the darkness falls.